मानसून से पहले रत्नागिरी जिले में किसानों के सामने अब खाद्य संकट गहराता जा रहा है। खेती के काम में तेज होने के बीच यूरिया खाद की भारी कमी से किसान परेशान है और उन्हें खाद के लिए दुकानों के चक्कर लगाने पड़ रहे हैं। किसानों का आरोप है कि कंपनियां दूसरे जिलों में नियमित सप्लाई कर रही हैं, लेकिन रत्नागिरी की लगातार अनदेखी की जा रही है, जिससे कृत्रिम किल्लत पैदा हो गई है। मानसून पूर्व खेती की तैयारियां अंतिम चरण में है और ऐसे समय में यूरिया की मांग तेजी से बढ़ी है, लेकिन जरूरत के मुताबिक खाद उपलब्ध नहीं होने से किसान और खाद विक्रेता दोनों नाराज हैं। किसानों का कहना है कि समय पर खाद नहीं मिलने से खेती और उत्पादन पर सीधा असर पड़ सकता है। इसी मुद्दे को लेकर अब रत्नागिरी के किसान और खाद विक्रेता एकजुट होकर यूरिया कंपनियों के खिलाफ आंदोलन की तैयारी में जुट गए हैं। खत हे युरियाचं जास्ती शॉर्टेज आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इकडे सर्वात जास्ती शॉर्टेज आहे. आणि त्याचं कारण असं आहे की नर्मदा बायोकेम म्हणून कंपनी आहे, ती अख्ख्या भारताला रत्नागिरीतून एक पॉईंटवरून खत पुरवठा करते. वर्षभर त्यांचा पुरवठा चाललेला असतो, पण रत्नागिरीमध्ये 1 टन पण ते विक्रीसाठी देत नाहीत. त्यांच्याकडे पैसे जमा असताना पण ते माल देत नाही आहेत. आणि याच्यामध्ये त्यांना साठेबाजी करून पैसे कमवायचा इच्छा दिसते. आणि बाकी बागायतदारांना कॉम्प्लेक्स खत लागणारं ते इतर कंपन्या देत आहेत. महाजन देत आहे, RCF देते, जुवारी देते आहे. पण दुसरी आणखीन एक गोष्ट, बफर स्टॉक आत्ता गरज नसताना गव्हर्नमेंटनी बफर स्टॉक करून ठेवला आहे. शेतकऱ्यांना खत मिळत नाही आणि लोकांची गोडाऊन पॅक आहेत आणि विक्रीला परमिशन नाही. ते कोणत्याही परिस्थितीत लगेच युरियाची परमिशन देऊन विक्री करायला द्यावी अशी आमची इच्छा आहे. एकतर गोडाऊन अडकून राहतात आणि शेतकऱ्यांना माल मिळत नाही. लांबून लांबून शेतकरी येतात आणि त्यांना खत देता येत नाही आम्हाला. पुढे काय असणार अल्टिमेटम? आता जर ह्यांनी 1 तारीखपर्यंत आम्हाला पाहिजे तेवढा युरिया उपलब्ध करून नाही दिला कुठली नर्मदावाल्यांनी, तर आम्ही इकडून त्यांचा रेक पॉईंट बंद करणार आणि हजारो शेतकरी बोलेरो गाड्या घेऊन येणार आहेत आणि ते त्यांना पाहिजे तेवढं खत धक्क्यावरून घेऊन जाणार आहेत आणि त्यांना पैसे पण मिळणार नाहीत त्याचे. आपलं नाव? बाबा दळी. मी मापदा संघटनेचा रत्नागिरीचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे.